राज्यात जुलैच्या सुरुवातीला काही भागात मुसळधार पाऊस झाला असला तरीही आता पावसाचा जोर ओसरण्याची चिन्ह आहेत। 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे। विशेषतः खानदेशातील धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे। 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता असून या कालावधीत राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे। पावसात घट झाल्यामुळे राज्यातील कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे। प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते। या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानानुसार शेतीचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे। ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असंही विभागानं स्पष्ट केलं आहे।